नमस्कार विद्यार्थी मित्रो, कॉम्पिटिटिव्ह विभव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारणेमध्ये महिलांचा पुढाकार याच्यामध्ये आपण मागल्या लेक्चरमध्ये सावित्रीबाई फुले यांचा विचार केला. आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदेंचा जर आपण विचार केला तर ताराबाई शिंदे यांचं आपल्याला जो जीवन परिचय बघायला मिळतो 1850 ते 1910 असा त्यांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. तर ताराबाई शिंदेंचा जीवन परिचयाचा विचार केला, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्रीवादी लेखिकांपैकी एक लेखिका होत्या त्या. बघा, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्रीवादी लेखिकांपैकी एक लेखिका. त्यांचा जन्म 1850 साली झालेला होता. सत्यशोधक समाजाच्या चळवळीशी संबंधित कुटुंबातून होत्या आणि स्त्रियांच्या अधिकारांबद्दल स्पष्टपणे आवाज उठवणाऱ्या त्या अग्रगण्य विचारवंत होत्या. बघा, स्त्रीवादी लेखिकांपैकी एक लेखिका असं त्यांचा आपल्याला परिचय बघायला मिळतो. कुटुंब आणि सामाजिक पार्श्वभूमी जर विचारात घेतलं तर त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे 1876 साली सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते. त्यांचे कंत्राटदार बंधू रामचंद्र शिंदे देखील सत्यशोधक चळवळीची सक्रिय होते आणि बापूजी शिंदे पोस्ट कार्यात अधिकारी होते आणि समाज सुधारणेच्या विचारांचे समर्थक होते. त्यांनी बालविवाह बंद करावा व विधवांना पुनर्विवाहाची परवानगी द्यावी अशी मागणी केलेली पाहायला मिळते. बघा, त्याच्यानंतर वैयक्तिक जीवनाचा संघर्ष जर बघितला तर ताराबाईंचं लग्न हे बुलढाणा जिल्ह्यातील माकोडी गावातील नारायण चव्हाण यांच्याशी लावण्यात आलं. बघा, बुलढाणा जिल्ह्यातील माकोडी गावातील नारायण चव्हाण यांच्याशी लग्न ताराबाईंचे लावण्यात आले. हे लग्न त्यांना मान्य नव्हते, तरीही त्यांना ते स्वीकारावे लागले होते. बघा, त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न झालेलं होतं. पतीच्या मृत्यूनंतर त्यांना पुनर्विवाह करण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांना सक्तीचं वैधव्य जीवन जगावं लागलं. यामुळे त्यांच्या वडिलांचा विचार आणि कृतीतील विसंगती स्पष्ट होते. बघा, विचार तर त्यांचे सत्यशोधक समाजाचे होते की सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत, परंतु एका बाजूला जर बघितलं तर त्यांनी आपल्या मुलीवरतीच काय केलेलं आहे, वेगवेगळी बंधनं टाकलेली बघायला मिळतात. एक म्हणजे मनाविरुद्ध लग्न केलं, पुनर्विवाहाला परवानगी दिली नाही आणि त्यामुळं सक्तीचं वैधव्य जीवन त्यांना जगावं लागलेलं बघायला मिळतं. स्त्री पुरुष तुलना 1882. बघा, हे महत्त्वाचं आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 साली ताराबाईंनी हे पुस्तक लिहिलेलं पाहायला मिळतं. 1882 साली स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं. या ग्रंथात समाजातील स्त्री पुरुष असमानतेवर कठोर टीका करण्यात आलेली आहे. स्त्रियांवर होणारा अन्याय, दांभिकतेचे त्यांनी तीव्र निषेध केलेला पाहायला मिळतो. विजयलक्ष्मी प्रकरणामुळे त्यांना हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. हे मराठीतील पहिले स्त्रीवादी लिखाण मानले जाते. बघा, आपल्याला स्त्री पुरुष तुलना 1882 साली कोणी लिहिला तर लक्षात ठेवायचं, ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं आहे. त्याची वैशिष्ट्य काय असं जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, स्त्री पुरुष तुलनाची वैशिष्ट्य आपण 4 ते 5 वाक्य असे विचारात घेऊया की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून स्त्री पुरुष असमानतेवर कठोर टीका करण्यात आलेली होती. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय आणि दांभिकतेचा त्यांनी विरोध केलेला होता. याच्या पाठीमागली प्रेरणा काय, हे पुस्तक लिहिण्यापाठीमागली प्रेरणा आहे विजयालक्ष्मी प्रकरण आणि हे पहिले स्त्रीवादी लिखाण मानायला हरकत नाही. बघा, पहिले स्त्रीवादी लिखाण, विजयालक्ष्मी प्रकरणामुळे या पुस्तकाची प्रेरणा, त्याच्यानंतर अन्याय दांभिकते यावरती तीव्र निषेध, तीव्र टीका, स्त्री पुरुष असमानतेवर कठोर टीका कशामधून करण्यात आली, स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामधून करण्यात आली. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कधी लिहिण्यात आला, 1882 साली लिहिण्यात आला. कोणी लिहिला, ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला पाहायला मिळतो. बघा, ताराबाई शिंदे यांच्याबद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर एक लक्षात ठेवायचं, सत्यशोधक समाजाशी संबंधित असणारी व्यक्ती बापूजी हरी शिंदे यांच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी, परंतु बापूजी हरी शिंदे यांचं विसंगत असं वर्तन, जे म्हणजे तिला पुन्हा विवाह करण्यास
प्रतिबंध केला. त्याच्यानंतर सक्तीचं वैधव्य त्यांना वैधव्याचं जीवन जगावं लागलं. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की त्यांना जे लग्न मान्य नव्हतं ते लग्न त्यांच्या गळ्यामध्ये अडकवण्यात आलेलं पाहायला मिळतं. त्यातून त्यांनी स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ किंवा पुस्तक लिहिलं 1882 मध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी असमानतेवरती कठोर टीका केलेली पाहायला मिळते आणि याच्या पाठीमागली प्रेरणा होती ती विजयालक्ष्मी प्रकरणाची प्रेरणा पाहायला मिळते. बघा या गोष्टी जर तुम्ही डोक्यात ठेवल्या तर ताराबाई शिंदे यांच्याबद्दल काहीही प्रश्न विचारू देत आपल्याला त्याच्याशी खूप असा काही प्रॉब्लेम येणार नाही, की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला मिळत नाही किंवा नाही आहे. हां, आउट ऑफ बॉक्स विचारले जाणारे प्रश्न हे वेगळेच असणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं डीपली स्टडी करावा लागेल आणि डीपली या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. परंतु आयोगाच्या रिक्वायरमेंटनुसार डिमांडनुसार आपल्याला जी गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.